एक महत्त्वाची बातमी पाहूया। नाशिकच्या पंचवटी तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणात आरोपी तंजीर इनामदारला आता 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली आहे। आरोपीचे कपडे, मोबाईल पंचवटी पोलिसांकडून आता जप्त करण्यात आलेत। नाशिकच्या पंचवटी तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता। या प्रकरणानंतर आता आरोपी तंजीर इनामदारला 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली आहे। तर पोलिसांनी आता आरोपीचे कपडे आणि मोबाईल देखील जप्त केल्याची माहिती समोर येते। नाशिकमधील पंचवटी तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी आता आरोपी तंजीर इनामदारला 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली आहे। त्या आरोपीचे कपडे, मोबाईल देखील पंचवटी पोलिसांकडून जप्त करण्यात आलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।